आणि प्रत्येक वेळेस आम्ही तिथंच का शिक्का मारायचा? आज आमच्या या संपूर्ण पश्चिम भागामधील तरुण जो आहे तो या अँगलने विचार करतोय की आम्हाला आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आम्हाला भूलथापा देणारा माणूस नको आहे. आम्ही अनेक वर्ष या भूलथापा सहन केलेल्या आहेत. आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेल्या आहेत. परंतु त्याच्यावर कोणी काय करत नाही. आज क्रिकेटसाठी लाखो रुपये इकडे खर्च केले जात आहेत. बनकर फाट्यावर आमच्या माया भगिनी त्या दिवशी गाडी पलटी झाली. 5 पैशाची कोणी मदत केली नाहीये. असं कुठं कुठल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करताय? कुठल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून हे सगळं तुमचं बसतं हे? अजिबात बसत नाही हे. म्हणजे तुम्ही तरुणांना अशा प्रकारे खिळवत ठेवायचं, त्यांच्या बेरोजगारीवरती कधीही तुम्ही काम करायचं नाहीये आणि उलट पक्षी निवडणूक आले का त्यांच्या अशा बेरोजगारचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही. तर असल्या आम्हाला ह्या गोष्टी आता मान्य नाहीयेत. याच्यावरती खरं तर आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे. आज तुम्हाला सांगतो, जलजीवनचं कोट्यवधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू आहे. काय आहे त्याचं? बट्ट्याबोळ झालाय. 2021 ची त्याची लास्ट डेट होती. कुठे आहे जलजीवन? एकाही गावाला पाणी नाहीये आणि वरून टँकर यांनीच पुरवायचे, बॅनर लावून पुरवायची शिवाय. अरे कुठली नीती आहे तुमची ही? तुम्ही करताय काय हे? तर 15-15 वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय, लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, तर मग याच्यावरती काम कोण करणार? संजय साबळे करणार आहे? नाही करू शकत ते. आमच्या पद्धतीने आम्ही रोजगार हमीसारखा किरण जर इतका चांगला कायदा आहे, आज 312 रुपये पहिली रोजगाराची रक्कम होती, आता ती वाढलेली आहे. रोजगार हमीवरती कधी या माणसाने कुणी काम